जे जे ज्ञानेश्वर माऊली. जे जे ज्ञानेश्वर माऊली. नमस्कार ज्ञानेश्वर भक्तांनो, प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय 2चं पारायण वाचन करणार आहोत. तरी सर्वांनी माझ्याबरोबर वाचा किंवा शांत चित्तेने ऐका. तसेच या अगोदरच्याही अध्यायाचे आपण सविस्तर पारायण व्हिडिओ टाकलेला आहे, तरी चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये बघून घ्या. तसेच भगवद्गीता, दत्तविजय, गुरुचरित्र, स्वामीचरित्र सारामृत अशा अध्यायाचेही वाचन पारायण तसेच मराठीमध्ये अर्थ असे व्हिडिओ टाकलेले आहेत. तरी नक्कीच प्लेलिस्टमध्ये जाऊन बघून घ्या. आणि नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचा एक सपोर्ट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंटमध्ये लिहा जे ज्ञानेश्वर माऊली. चला सुरू करूयात पारायण वाचायला. जे जे ज्ञानेश्वर माऊली. जे जे ज्ञानेश्वर माऊली. मग संजोय म्हणे राया ते ऐके तो पार्थो तेथे शोकाकुल रुदना ते करीतुसे ते कुळ देखुनी समस्त स्नेह उपनले अद्भुत तेने द्रवले असे चित्त कोणे परी जैसे लवण जळे झळंबले ना तरी अभ्रवाते हाले तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे म्हणून कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला जैसा कदर्मी रूपला राजहंस तया परी तो पांडू कुमरू महामोहे अति जर्जरू देखो निशार गड धरू काय बोले म्हणे अर्जुना आधी पाही हे उचित काय ये ठाई तू कवन हे काही करिता आहासी तुझ सांगे काय झाले कवना उणे आले करिता काय ठेले खेदू कायसा तू अनुचितात चित्तने दिसी धीरू कहीच न सडीशी तुझे निनामे अपयसी दिशा लघिजे तू शूरवृत्तीचा ठाओ क्षत्रिया माझी राओ तुझी आलाठेपणाचा आओ ती लोकी तू संग्रामी हरूजितीला निवाक तवाचा ठाओ फेडीला पवाडा तुवा केला गंधर्वासी हे पाहता तुझे निपाडे दिसे त्रैलोक्यही थोकडे ऐसे पौरुष चोखडे पार्था तुझे तो तू की आजी इथे सांडूनिया वीरवृत्ती ते अधोमुख रुदना ते करीतू आहासी विचारितो अर्जुन की कारुण्य की जशी दिनू सांग पा अंधकारे भानुग्रासीला थी ना तरी पवनो मेघासी बेहे की अमृतासी मरण आहे पाहे पा इंधनाची गिळवणी जाये पाव काते की लवणेची जळविरे संसर्ग काळ कुटमरे संग महाफणी दुर्धरे गिळीजे काही सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडो आथिका झाला परितो तोच साच केला आजी येथ म्हणून अजूनी अर्जुना जने चित्तदेसी या हीना वेगी धीर करुनिया मना सावधान होई सांडे हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण संग्रामी हे कवन कारुण्य तुझे हागा तू जाणता तरी न विचारिसी का आत्ता सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही हे असती कीर्तिसी नाशू आणि पारत्रिकासी अपभ्रशू मने जगन्निवासू अर्जुना ते म्हणून शोक न करी तू पुरता धीर धरी हे शोचता अहेरी पंडू कुमरा तुझ नव्हे हे उचित एने नासेल जोडले बहुत तू अजूनिवरी हित विचारी पा एने संग्रामाचे अवसरे रे येथ कृपाळूपण नृप करे हे आताची काय सोय रे झाले तुझ तू आधीची काय नेनसी की गोत्र नो ओळखीसी वायाची काय करीसी अतिशो आत्ता आजीचे हे काय झुंज काय जन्मा नवल तुझ हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी तरी आता काय झाले काही स्नेह उपनले हे नेनेजी परिकुडे केले अर्जुना तुवा मोह धरिलिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल एही कासी हृदयाचे ढिलेपण एथ निकयासी नव्हे कारण हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी ऐसेनी तो कृपावंतू नाना परी असे शिकवितू हे ऐकोनी पंडुसू तू काय बोले देवा हे एतुले वरी बोलावे न लगे अवधारी आधी तुझी चित्ते
विचारी संग्रामू हा हे झुंज नवे प्रमादू एथ पर्वतलिया दिसते से बाधू हा उघडा लिंग भेदू ओढवला आम्हा देखे माता पितरे अर्ची जती सर्वस्वे तोष पाव विजती तिये पाठी केवी वधी जती सर्वसे तो शपाव विजती ते पाठी वधी जती आपुला हाती देवा संत वृद्धू नमस्कारी जे का घडे तरी पूजिजे हे वाचून केवी निंदिजे सोये वाचा तैसे गोत्र गुरु आमुचे हे पूजनीय आम्हा नियमाचे मजभूत भीष्मद्रोणाचे वर्ततसे जया लागी मने वीरू आम्ही स्वप्नीहीन शोको धरू तया प्रत्यक्ष केवी घातू देवा वरजळ हे जी आले एथ आघवेयासी हेची काय झाले जे याचा वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही मी पार्थद्रोणाचा केला एने धनुर्वध मज दिदला तेने उपकारे काय आभारला वधित याती जिथीची या कृपा लाभिजे वरू तिथीची मने व्यभिचारू तरी काय भीभस्मासुरू अर्जुन म्हणे देवा समुद्र गंभीर ऐकीजे वर तोही आज देखीजे परिशोभू मनी निजे द्रोणाची ये हे अपारुजे गगन वर तयाही होईल मान परी अगाध भले गहन हृदय याचे वरी अमृतही विटे की काळ वसे वज्र फुटे परी मनोधर्मू न लोटे विकारविला हा स्नेहा लागी माये म्हणिपे ते करी होये परिकृपा ते मूर्त आहे द्रोणी ये हा कारुण्याची आदी सकळ गुणाचा निधी विद्यासिंधू निरवधी अर्जुन म्हणे हा येणे माने महतू वरी आम्हा लागी कृपावंतू आता सांगपा एथ घातू चित्त येईल ऐसे हे राणी वधावे मग आपण राज्य सुख भोगावे ते मनानं ए आघवे जीवितेसी हे एने माने दुर्भर जे याही होनी भोग सधर ते असं तू येथवर भिक्षा मागता भली ना तरी देश त्यागे जाईजे का गिरी कंदर सेविजे परिशस्त्र हातांना धरिजे इयावरी देवा नवनिशती शरी वावरोनी याचा जिव्हारी भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे ते काढून काय किजती लिप्त केवी सेवी जती मजने ए हे उपपती याची लागी ऐसे अर्जुन ते अवससरी म्हणे श्रीकृष्ण अवधारी परी ते मना एची मुरारी ऐकोनिया हे जाणवणे पार्थु बिहाला मग पुनरपी बोलू लागला म्हणे देव का चित्त या बोला देतीची ना एरवी माझा चित्ती जे होते ते मी विचारून बोलिलो इथे परिनिके काय या परते ते तुम्ही जाना पै विरुजयासी एकीजे आणि या बोलची प्राणू सांडीजे ते एथ संग्राम व्याजे उभे आहाती आता या ते वधावे की अवेरुनिया निघावे या दोह माझी काही करावे तेने नो आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे एथ जे मोहे एने चित्त व्याकुळ माझे तिमिरावर जैसी दृष्टीचे तेज भ्रसे मग पासीच असताना दिसे वस्तू जात देवा मज तैसे झाले जे मनभ्रांती ग्रासिले आता काय हित आपुले तेही नेने तरी श्रीकृष्ण तुवा जाणावे निके ते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता तुझी सदा रक्षिता आपदी आमुते जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेने अहेरू की सरिता ते सागरू तेजी केवी नातरी पण त्या ते माये सांडूनी जरी जाये तरी ते कैसे निजे एकी कृष्णा तैसा सर्वापरी आम्हासी देवा तुझी एका आहासी आणि बोलिले जरी न मानिसी मागेल माझे तरी उचित काय आम्हा जे जी व्यभिचरे ना धर्मा ते झडकारी पुरुषोत्तमा सांगे आत्ता हे सकळ कुळ देखुनी जो शोक उपजला असे मनी तो तुझे या वाक्य वाचुनी न जाय आनिके एथ पृथ्वी तळ आपू होईल हे महेंद्र पदही पाविजेल परिमोह न फिटेल मानसीचा जैसी बीजे सर्वथा आहळली तरी सुक्षेत्री जहरी पेरिली तरी न विरुडतीसी चली आवडे तैसी ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नव्हे एथ एकची उपेगा जाये परमामृत तैसे राज्यभोग समृद्ध उज्जवे नोहे जीव बुद्धी एथ जिवाळा कृपानिधी कारुण्य तुझे ऐसे अर्जुन तेथ बोलिला जवशन एक भ्रांती सांडिला मग पुनरपी व्यापिला उर्मितेने की मज पाहता उर्मी नोहे हे अनारिसे गमत आहे तो ग्रासिला महामोहे काळा सर्पे सवर मरदय कल्लारी तेथ कारुण्य वेळेचा भरी लागला म्हणून लहरी भाजेची ना हे जाणवणे ऐसी प्रोढी जो दृष्टी सवे विष फेडी तो धावय श्रीहरी गारुडी पातला की तैसी
तैसिया पंडुकुमारा व्याकुळा मिरवत असे श्रीकृष्ण जवळा तो कृपवसे अवळीला रक्षिला आत्ता म्हणून तो पार्थो मोहफणी ग्रस्तू म्या म्हणितला हा हेतू जाणोनिया मंग देखा तेथ फाल्गुनो घेतला असे भ्रांती कवळूनू जैसा घन पडळी भानू आच्छादिजे तया परितो धनुर्धरू झाला से दुखे जर्जरू जैसा ग्रीष्मकाळी गिरी वरू वनवला का म्हणून सहजे सुनीळू कृपा म्हणते संजळू तो वळला से श्री गोपाळू महामेघू तेथ सुदर्शनाची धुती तेची विद्यालता झळकती गंभीर वाचते आयती गर्जनीची आता तो उदार कैसा वर्षल तेने अर्जुना चळू निवेल मंगन विरूढी फुटेल उन्मेषाची ते कथा ऐका मानची आरानुका ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासू ऐसे संजय सांगतो म्हणे राया तू पार्थो पुनरपि शोकाकुली तू काय बोले ऐके सखे दू बोले श्रीकृष्णा ते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वता न झुंजे येथे भरवसनी ऐसे यकी हेळा बोलिला मंग मौन धरून ठेला तेथ श्रीकृष्ण विस्म पातला देखुनी तयाते मग आपुला चित्ती म्हणे इथ हे काय आदरिले येणे अर्जुन सर्वता काही नेणे काय कीजे हा उमजे आता कवने परी कैसे निधिरू स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका ना तरी असा असाध्य देखुनी व्याधी अमृता समदिव्य औषधी वैद्यसुची निरवधी निंदा नीची तैसा विवरितो असे श्री अनंतू तया दोन्ही सैन्य आणतू जया परिपार्थू भ्रांती साडी ते कारण मनी धरिले मग सरोष बोला धरिले जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आथी की औषधाची या कडू वटपणी जैसे अमृताची पुरवणी ते आम्हाचा न दिसे परिगुणी प्रकट होय तैसे वरी वरी पाहता उदासे अंत तरी अतिसुरसे तिथे ते वाक्य ऋषिकेशे बोल आदरिली मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे तू येथ आदरिले माझारीची तू जाणता तरी म्हणविसी परीने नवी ते न सांडिसी आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती जात्यंदा लागे पिसे मग ते सैर धावे जैसे तुझे शहाणपणा तैसे दिसतसे तू आपण पै तरी नेनसी परी या कौरवा ते शोचू पाहासी हा बहुविस्मय आम्हासी पुढती तरी सांग पा मजा अर्जुना तुझ पासोनी स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्वरचना तेल टके काही येत समर्थो एका हाती तया पासोनी भूती होती तू तरी हे वायाची काय बोलती जगा माझी हो का संप्रत ऐसे झाले जे हे जन्म मृत्यू तू सृजिले आलेला शोपाविले तुझे निकाई तू ब्रह्मलेपणे अहकृती यासी घातून न करीसी चित्ती तरी सांगे काही हे होती चिरंतन की तू एकवदिता आणि सकळ लोकुक हा मरता ऐसे भ्रांती जने चित्त एहो देसी अनादिसिद्ध हे आघवे होत जात स्वभावे तरी तू आकाशोचावे सांग मज परिमूर्खपणाने नसी न चित्तावे ते चित्तसी आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती देखे जे विवेकी जे होती ते दोही तेही न शोचिती जे होय जाय भ्रांती म्हणून या अर्जुन सांगेन ऐक येथा आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेक अधिकरुणी नित्य तैसेचे असोनी न तारे निश्चित शया जाऊनी हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते माया वशे दिसे एरवी तो तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार जाहले तरी कवनके जन्मले म्हणे येतेथ तेची वायूची स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाटले तरी आता काय निमाले विचारी पा ऐके शरीर ते एक परी वयसा भेद अनेक हे प्रत्यक्षाचे देख प्रमाण तू येथ कमरत्व दिसे मग तारुण्य ते भ्रशे परिदेह चिललासे ऐककासवे तैसी चैतन्याचा ठाई ए शरीरात रे होती जातीन पाही ऐसे जाणे जया नाही व्यमह दुःख मात्रा स्पर्शास्तू कोणते शितेष्णू सुख दुःखदा आगा मा पायिनो नित्यस्थ स्थिती शव भारत येथ नेनावया हेची कारण जे इंद्रिय अधीन पण तीही का आकळी जे अंतकरण म्हणून भ्रमे इंद्रिय विषयी सेविती तेथ हर्ष शोक उपजती ते अंतर अल्पविती संगे येणे जय विषयाच्या ठाई एकनिष्ठता काही नाही तेथ दुःख आणि काही सुखही दिसे देखे हे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेष उपजती श्रवणाद्वारे मृदू आणि कठीण जे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपुचे निसंगे कारण संतोष खेदा भ्यासुरा आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख
जे उपजवी सुखदुःख नेत्राद्वारे सुगंध आणि दुर्गंधो हा परिमळाचा भेदू जो घ्राणसंगे विषादू तोषू देता तैसेची दिव्य रुसू रसू उपजवी प्रतित्रासू म्हणून हा अपभ्रशू विषय सांगू देखे इंद्रिय अधीन होई जे ते शीतोष्णा ते पाविजे आणि सुखदुःखे आकळी जे आपण पे या विषया वाचून काही आणि का सर्वता रम्य नाही ऐसा स्वभावाची पायी इंद्रियाचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का सोबतीचा आभाचे भद्र जाती देखे अनित्य तिया परी म्हणून तू अवेरी हा सर्वथा संगुण धरी धनुर्धारा हे विषय जयाते ना कळती तयाते सुख दुःखे दोन्ही न पावती आणि गर्भाव सुंगती नाही तया तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था ना गवेची आता अर्जुन आणि काही एक सांगे ना मी ऐक जे विचारे परलोक ओळखीती या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ सलत स्वीकारिती सलिली पय जैसे एक होऊन मिनले असे परी निवडून राजहंसे वेगळे की अग्निमुखे किडाळ तोडून या चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत ना तरी जाणीवेच्या आयनी करिता दधिक सडनी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे की भूस बीज एकवट उपनीत राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणू आले तैसे विचारता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वतात तो उरले ज्ञानियासी म्हणून अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्ष दोहीही देखील असे देखे सारा सारा विचारिता भ्रांती जे पायी असरता तरी सारते स्वभावता नित्य जाणे हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू तेथ टामावर आकारू चिन्ह नाही जो सर्वदा सर्व गतू जन्मशयाती तू तया तया केलिया ही घातू कदाची नोहे आणि शरीर जात हे आघवे हे नाशवंत स्वभावे म्हणून तू अजून जावे पंडुकुमरा हे तू धरून देहाभिमाते दिठी सुनिया शरीराते मी मारिता हे मरते म्हणता आम्हासी तरी अर्जुन तू हे नेनसी जरी तत्वता विचारिसी तरी वदिता तू नवेसी हे वद्य नव्हती जैसे स्वप्न माझी देखीजे ते स्वप्नीची सच आपजे मग चिवनिया पाहिजे तव काही नाही तैसे हे जाण माया तू ब्रह्मता आहासी वाया शस्त्रे हानी तलिया छाया जैसी अंगी न रूपे का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारू दिसे भ्रशला परिभानू नाही नासला तया सवे ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले जैसे तो भंगलिया आपैसे स्वरूपाची तैसे शरीराचा लोपी सर्वता नाशू नाही स्वरूपी म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा जैसी जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारी जय चैतन्य नाथे हा अनादि नित्य सिद्धू निरूपादी विशुद्धू म्हणून शस्त्र दिकीछेदू न घडे या हा प्रलयोदके ना पलवे अग्निदाहो न संभवे एता महाशोषू न प्रभवे मारुताचा अर्जुन हा नित्यू अचळू हा शाश्वंतू सर्वत्र सदोदी तू परिपूर्ण हा तर्काची ये दिठी गोचर नोहे किरीटी ध्यान याची ये बेटी उत्कलटावा आहे हा सदा दुर्लभो मना आपण हे साधना निस्विमो हा अर्जुना पुरुषोत्तमो हा गुणत्रय हेतू व्यक्तिशी अतितू नादी अविकृती सर्व रूप अर्जुना ऐसा जाणवा हा सकारात्मक देखावा मग सहजे शोको आघावा हरेल तुझा अथवा ऐसा नेनसी तू अंतवतची हे मानिसी तरी शोचू न पवसी पंडुकुमारा जे आदिस्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाह अनिश्चित गंगा जळाचा ते आधी नाही खंडले समुद्र तरी असे मिनले आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे ये तिनी तया परी सरसीच असदा अवधारी भूतासी कवनी अवसरी ठाकती ना म्हणून हे आघवे येथ तुझं न लगे शोचावे जे स्थितीचं हे स्वभावे अनादी ऐसी ना तरी हे अर्जुना न याची तुझी या मना जे देखुनी लोक अधी ना जन्मशया तरी येत काही तुझं शोकाचे कारण नाही जे जन्म मृत्यू हे पाही अपरिहर उपजे ते नाशले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र तैसे परिब्रह्मगा ना तरी उदो असतो अपैसे खंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य ही सहरे म्हणून हा परिहरे आधी अंतू तू जरी हे ऐसे मानसी तरी खेदो का करीसी काय जाणत चिनेनसी धनुर्धरा येथा आणि काही एक पार्था तुझं बहुती परी पाहता दुःख करावया सर्वथा विषो नाही जे समजते ये भूते जन्मा आधी अमूर्त मग पातली व्यक्ती ते जन्मले या ते शेयसी जेथा जाती ते तर निर्भाता आणि नव्हती देखे पूर्वस्थितीच येते आपुलिये
एरमध्ये जे भ्रांती भासे ते निद्रिस्ता स्वप्न जैसे तैसा आकारो हा मायावसे सत्वरूपी ना तरी पवने स्पर्शिले निरूप पडी ऐसे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती न कनकी तैसे सकळ हे मूर्त जानापा माया करीत जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल तैसे आधीची जे नाही तया लागी तू रुद्रसी काही तू अविट ते पाही चैतन्य एक जयाची आरतीची भोगित विषय तेजीला संत जया लागी विरक्त वनवासीये दिठी सुनीत जय ते ब्रह्मचर्य दिवृत्ते मुनीश्वर तया ते आचरताती एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात एका गुणानुवादू करिता उपरती होऊन चित्ता निरवधी तल्लीनत निरंतर एक एकांताची निवाली ते देहभावी सांडले एक अनुभवे पातले तद्रुपता जैसा खसरिता ओघ समस्त समुद्र माझी मिळत परिमगोत न समात परतले नाही तैसी या योगीश्वराची यमती मिळणी सवे एकवट ते परिजय विचारुली पुनर्वृत्ती भजतीची ना देही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक ऐचनीची स्वभावे हे होत जात आघवे सॉरी देही नित्य व देहे सर्वसे भारत जे सर्वत्र सर्वही देही जया करिता ही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक याचिनीची स्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय शोचावे येत तू एरवी तरी पार्था तुझ कानेनो न मने चित्ता परी किडाळ हे शोचिता बहुता परी तू अजूनी का न विचारिसी काय हे चिती आहासी स्वधर्म तो विसरलासी तरावे जाणे जेणे या करो भलती झाले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी येथ तरी स्वधर्म एक आहे तो सर्वता त्याज्य नोहे मग तरी जेले काय पाहे कृपाळूपणे अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी अगा गोशीर जरी झाले तरी पाथ्यासी नाही म्हणितरे ऐसेने ही विष होय सुधले न वज्वरी देता तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता म्हणून तू आत्ता सावध होई वायाची व्याकुळ काही आपुला निज धर्म पाही जो आचरिता बाधू नाही कवणे कळी जैसे मार्गाची चालता पाओ न पवे सर्वता कधी पदारे वर्तता नाडळी जे म्हणून या लागे पाही तुम्हा क्षत्रिय आणि काही संग्रामा वाचून नाही उचित जाणे निष्कपटा हो आवे उसीना घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी अर्जुन झुंज देखे आताचे हे हो काय दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे हा संग्राम काय म्हणे पे की स्वर्गुची येणे रूपे मूर्तका प्रतापे उदो केला ना तरी गुणाचे निपती करे आरतीच चेनी पडी भरे हे कीर्तीची सोयवरे आली तुझ क्षत्रिय बहुत पुण्य की जे ते झुंजायचे हे लाहीजे जैसे मार्ग जाता आडळी जे चिंता बनिसी ना तरी जांभया पसरे मुख तेथा वचटे पडे पियुख तैसा संग्राम हा देख पातला असे आता हा ऐसा विरिजे मग नाथिले शोचू बैसीजे तरी आपण आहाना होई जे आपण पेया पूर्वजांचे जोडले आपणाची होय धाडिले जरी आजी शस्त्र सांडिले रणी ये असती कीर्ती जाईल जग अभिशापू देईल आणि गिवसित पावतील महादोष जैसे भ्रांतारेही नवनिता उपरती पावे सर्वता तैसी दशा जीविता स्वधर्मविना ना तरी रणी शेव सांडिजे तये चो मेरे गिदी विदारी जे तैसे स्वधर्महीन अभिभावी जे महादोषी म्हणून स्वधर्म का सांडसील तरी पावर पडा होसीला आणि अपेशु ते नवचल कल्पतावरी जाणते नितवची जी आवे जव अपकीर्ती अंगान पवे आणि सांगापा केवी निघावे एथोनिया तू निर्मात सर्व सद्यता एथोनी निगसी किर मागोता परी ते गती समजता न मानेला येया हे चहुकडून वेडतील बाणावरी घेतील तेथ पार्थना सुटी जेल कृपाळूपणे ऐसेने ही प्राण्य सकटे जरी विपारे पा निगणे घटे तरी ते जी आले ही ओखटे मरणाहुनी तू आणि काही एकन विचारिसी तर संभ्रमे झुंजो आलासी आणि सकनवपणे निघालासी मागुता जरी तरी तुझे ते अर्जुना यावरी या दुर्जना का प्रत्यय येईल मना सांगे मजा हे मनातील गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला हा सांगे बोलू उरला निका काही लोक सायासे करून बहुते काय वेचिते आपुले जीविते परी वाढविते कीर्ती ते धनुर्धरा ते तुझा अनायसे अनाकळत जोडिले असे हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसे कीर्ती सीमा तुझा ठाई निरुपमा तुझे गुण उत्तम तीही लोकी दिगंतीचे भूपती भाट होऊन वाखानी ती जे ऐकली कती कृतांताधिक ऐसा महिमा घनवट गंगा तैसी चोखट जया देखी जंगी सुभट वाट झाली
ते पुरुष तुझे अद्भुत आई कोणी आहे समस्त झाले अति विरक्त जीवितेसी जैसा सिंहाची हाका युगांतू होय मदमुखा तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते तैसा अर्जुन आहे तू ते मानिती सदा ते अंगाधपन जाईल मंगही नाव अंगा येईल जरी मागुता निगसील न झुंजतची आणि हे पळता पळवणे दिती धरुणी अवकळा करीती न गणित कुटी बोलती ऐकता तुझ मग ते वेळी हे फुटावे आता लाठेपण कान झुंजावे हे जितले तरी भोगावे पृथ्वी तल ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित तरी स्वर्ग सुख अनकळीत पावसील म्हणून एगोठी विचारू न करी किरीटी आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी देखे स्वधर्म हा आचारता दोषू नासे असता तुझं भ्रांती हे कवन चित्ता येथ पातकाची सांगे प्लेवेची काय बुडीजे का मार्गी जाता आडळीजे परी विपारे चालो नेनिजे तरी तेही घडे अमृते तरीची मरीजे जरी विखेसी सेविजे तैसा स्वधर्म दोष पाविजे हे तू कपणे म्हणून तुझा पार्था हे तू सांडणे सर्वथा शास्त्रवृत्ती झुंजता पाप नाही सुखी संतोषानं यावे दुःखी विषादा न भजावे आणि लाभ न धरावे मना माझी येथ विजय पण होईल का सर्वथा देह जाईल हे आधीची काही पुढील चिंता वेना आपण या उचिता स्वधर्मातेची राहटता जे पावे ते निवांतार साहोनी जावे ऐसे या मने हो हो आवे तरी दोषू न घडे स्वभावे म्हणून आता झुंजावे निभ्रात तुवा हे सांख्य स्थिती मुकलित सांगितलं तुझं येथ आता बुद्धी योगी निश्चित अवधारी पा जया बुद्धियुक्त आहलिया पार्था कर्मबंधू सर्वता बांधू न पावे जैसे वज्र कवचले जे मंग शस्त्राचा वर्षाव साहिजे परिजितेशी उरीजे अचुंबिता निहा विक्रमनाशो स्थित प्रतव्यान विद्यते स्वल्पमयस्य धर्मस्य त्रायत महत्त भयात तैसे एकतरी न नशे आणि मोक्षुत उरला असे जेथे पूर्वानुक्रम दिसे चोखाळत कर्माधारे राहटी जे परिकर्म फळ न निरीक्षिजे जैसा मंत्र न बदिजे भूतबाधा तिया परिजे सुबुद्धी आपुलाल्या निरवधी हा असांताची उपाधी आकळू न सके जेथन संचरे पुण्यपाप जे सूक्ष्म हाती निष्कंप गुणत्रयादी लेप न लगती जेथ अर्जुना ते पुण्यवसे जरी अल्पचिरदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेष ही नाशे संसार भय जशी ती पकळिका धाकुटी परी बहु तेजाते प्रगटी तरी सुबुद्धी हे थेकुटी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये पार्था बहुत परी हे अपेक्षी जे विचार शूरी जे दुर्लक्ष चराचरी सद्वासना आणि का सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैव गुणे तैसा दुर्लभ जे सद्बुद्धी जी ये परमात्माच्या अवधी जैसा गंगेची उदधी निरंतर तशी ईश्वरा वाचून काही जे आणि कलानी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी एरी ती दुर्मती जे बहुधा असे विकरती तेथ निरंतर रमती अविकीये म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दुष्ट नाही वेदाधारे बोलती केवळ कर्मप्रतिष्ठिती परिकर्म फळी आसक्ती धरुनिया म्हणती संसारी जन्मीजे यज्ञादी कर्म कीजे मग सर्व सुख भोगीजे मनोहर येथ हे वाचून काही आणि सर्वता सुखची नाही ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते देखे कामन अभिभूत होऊनी कर्माचरत ते केवळ भोगी चित्त देऊनिया क्रिया विशेष बहुते न लोपती विधिते निपुण होणी धर्माते अनुष्ठिती परी एकची कुडे करीती जे स्वर्ग कामोमनी धरिती यज्ञ पुरुष चुकती भोगता जो जैसा कर्पुराचा राशी कीजे मंग अग्नी लावून दिजे कामिष्टांनी संचरवी जे काळकूट दैवामृत कुंभ जोडला तो पाय हाणून उलडिला तैसा नासिती धर्मनी पचला हे तुकपणे सायासे पुण्य अर्जिजे मंग संसारुका उपेक्षिजे परिणेनती ते काय कीजे अप्राप्त देखे जैसे राधवन रस सोयनिकी करुणी अमोले विकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेदवादरता मनी वसे तिन्ही गुणे आवृत्त हे वेद जाणी निभ्रात म्हणून उपनिषद आदी समस्त सात्विकते एर रजतमात्मक जेथ निरूपी जे कर्माधिक जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा म्हणून तू जाण हे सुख दुखासीच कारण येथ जने अंतकरण रिंगो देसी तू गुणात्रयते अवेरी मी माझे हे न करी एकात्मसुख अंतरी विसंभजनी जरी वेदे बहुत बोलले विविध भेद सुचिले तरी आपण हिता आपुले तेची घेपे
जैसा प्रगटली या गभस्ती असे सही मार्ग दिसती तरी ते तुले ही काय चली जती सांगे मज का उदकमय सकळ जरी झाले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीज जोंगे तैसे ज्ञानी ये जे होती ते वेदार्था ते विवर्ती मग अपेक्षिते ते स्वीकारिते शाश्वत जे म्हणून ऐके पार्था याची वरी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म हे आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेची हे मना आले जे न सांडी जे तू वा आपुले विहित कर्म परिकर्म फळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न न व्हावी हे सत्क्रियाचे आचरावी हे तू विना तू योगयुक्त होऊनी फळाचा संग सांडूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्म पर्यादरिले कर्मदैव जरी समाप्ती ते पावे तरी विशेष तेथ तोषावी हेही नको का निमित्ते कोण एक ते सिद्धी नवचता ठाके तरी ते तोचेने अपरितोखे शोभावे ना आचरता सिद्धी गेले तरी काजची किर आले परिठेली याही सगुण झाले ऐसेची मानी देखे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदि पुरुषी जरी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे देखे संता संती कर्मी हे जे सरीसे पण मनोधर्मी तेची योगस्थित उत्तमी प्रसिजीजे अर्जुना समस्त चित्ताचे तेची सारजान योगाचे जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्या आथी तो बुद्धियोग विवरिता बहुत पाडे पार्था दिसे हा अरुता कर्म भागू परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योग पाविजे जे कर्मशेष सहजे योग स्थित म्हणून बुद्धियोगी सधरू तेथ अर्जुन होई स्थिरू मनी करी अहेरू पळ हे तुझा जो बुद्धियोग योजिले तेची पारंगत झाले ही उभय संबंधी सांडिले पाप पुण्य ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती आणि यतयती लोपती अर्जुनतया मंग निरामय भरित पावती पदाच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा तू ऐसा तै हौसी जय मोहाते या सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेले मग निष्कळंक गहन उपजेले आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन अपैसे तुझे तेथानिका काही जाणावे का मागेला ते स्मरावे हे अर्जुन आघवे पारुशेल इंद्रियाची सांगती जे पसरू असे महती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी समाधी सुखी केवळ जे बुद्धी होईल निचळ तै पावसी तू सकळ योगस्थित तेथ अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्राव आघवा मी पुसेना आता सांगवा कृपानिधी मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुझ निके ते पुसपा उन्मेक मानचेनी या बोला पार्था म्हणितले सांगापा श्रीकृष्णा ते काय म्हणिपे स्थित प्रज्ञा ते ओळखो केवी आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे तो कैसाचिनी जाणिजे जो समाधी सुख भुजिजे अखंडित तो कवने स्थित असे कैसे निरूपे विलसे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती तव परब्रह्मावतरणू जो षडगुणाधिकरणू तो काय तेथ नारायण बोलतो असे म्हणे अर्जुना परियेसी हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करीत असे जो सर्वदा नित्य तृप्तो अंतकरण भरितू परी विषया माझे पती तू जे निसंगे कीजे तो काम सर्वता जाये जयाचे आत्मतोसी मन राहे तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष जाणे नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्गती नाही चित्ती आणि सुखाची आरती अडपायचे ना अर्जुना तयाचा ठाई काम क्रोधू सहजे नाही आणि भयते नेणे काही परिपूर्ण तो ऐसे जो निरवधी तो जानपा स्थिर बुद्धी जो निरसुनी उपाधी भेद रहितू जो सर्वता सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधम तुम प्रकाशा माझी न म्हणे ऐसे अनवच्छिन्न समता भूता मंत्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे गोमटे काही पावे तेने संतोषेने नाभिवये जो आकटेने नागवे विषादासी ऐसा हरिख शोक रहितू जो आत्मबोध भरितू तो पा जाण प्रज्ञायुक्तो धनुर्धारा का कुर्मजया परी वावीला अवेव पासरी ना इच्छा वसे आवरी आपुले आपण तैसी इंद्रिये अपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाणस्थिती पातली असे आता अर्जुन आणि काही एक सांगेन एक वतिक या विषयाती साधक तेजित नियमे श्रोत्रादी इंद्रियावरती परी रसने नियम न करीती ते सहस्रावदा कवळ जती विषयी जैसे वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तैसे कैसनी नाशुने पजे तय वृक्षा तो उदकाचे निबळे अधिके जैसा अडवणे अंगे फाके तैसा मानसी विषोपोखे रसनाद्वारे एरा इंद्रिय विषय तुटे तैसा नियमुन ए रस हटे जे जीवन हे न घटे एने विन मग अर्जुन स्वभावे ऐसिया ही नियमाते पावे जे परब्रह्मानुभवे होऊनी जाईजे ते शरीर भावनासती इंद्रिय विषय
विषय विसरती स्वभाव प्रतीती प्रकट होय. एरवी तरी अर्जुना हे आयानये साधना जे राहटता ती जतना निरंतर जयते अभ्यासाची घरटी यमनियमाची ताटी जे मना ते सदा मोठी धरुनी आहाती तेही किजती कासाविसी या इंद्रियाची प्रोटी ऐसी जैसे मंत्रण्या ते विवसी भुलविका देखे विषय हे तैसे पावती वृद्धी सिद्धीचे निमिसे मंगा कळती स्पर्शे इंद्रियाचे ती साधी मन जाये मंगा अभ्यासा ठोठावले ठाये ऐसे बळकटपणा आहे इंद्रियाचे म्हणून ऐके पार्था याते निर्दळी जो सर्व विषयी आस्था सांडूनिया तोची तू जाण योगनिष्ठेसी कारण जयाचे विषय सुख अंतकरण झकवेना जो आत्मबोधयुक्त होऊनी असे सततू जो माते हृदया आतू विसंबेना एरवी बाह्य विषय तरी नाही परी मानसी होईल जरी काही तरी सध्या तू ती हा पाही संसारू असे जैसा का विषयाचं लेशू घेतलिया होय भाऊ वसू मग निभ्रात करी नाशू जीवितासी तैसी या विषयाची शंका मनी वसती देखा घातू करी असे का विवेक जाता जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगाही आपजे सांगाती संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची जेथ काम उपजला तेथ क्रोध आधीची आला क्रोधी असे ठेविला समूह जाणे सामोहा झाली या व्यक्ती तरी नाशो पावे स्मूर्ती चंडवाते ज्योती आहात जैसी का अस्तमानी निशी जैसी सूर्य तेजा ते ग्रासी तैसी दशा स्मृती भ्रशी प्राणियासी नगा ज्ञानाध केवळ तेने आपलं विजय सकळ तेथा बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी जैसे जात्यंदा पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे जैसा बुद्धीसी होती भवे धनुर्धरा ऐसा स्मृती भ्रशू घडे मग सर्वता बुद्धी अवघडे तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात चैतन्याचा भ्रशी शरीरात दशा जैसी पुरुषावृद्धी नासी होय देखे म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना मग प्रड झाली या त्रिभुवना पुरुषके तैसे विषयाचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी ऐसने हे पतन गिवसित पावे म्हणून विषय हे आघवे सर्वता म्हणून सांडावे मग रागदोष स्वभावे नाशतील पार्थानिकही एक जरी नाशिले रागदोष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही जैसा सूर्याकश गतू रश्मी करी जगाते स्पर्श तू तरी संग दोष काय लिपतू तेथीचेनी तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न जो काम क्रोध विहीन होऊनी असे तरी विषयातही काही आपण पै वाचुनी नाही मग विषय कवना काही बांधितील कवना जरी उदके बुडीजे का अग्ने आगी पोळीजे तरी विषय संगे आपला विजय परिपूर्ण तो ऐसा आपणाची केवळ होऊनी असे निखळ तयाची प्रज्ञा चळ निभ्रात माने देखे अखंडित प्रसन्नता आधी जेथ चित्ता तेथे रिंगणे नाही समजता संसार दुःखा जैसे अमृताचा निर्जरू प्रसवे जयाचा जठरू तयस शुद्धे तृष्णेचा अडदरू काहीची नाही तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैसे हे आहे तेथ बुद्धी अपैसी राहे परमात्मा रूपी जैसा निर्वातीचा दीपू सर्वता नेणे कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्त हे युक्तीचे कडसणे नाही जयाचा अंतकरणे तो अकळीला जाण गुणी विषयाधिकी तया स्थिर बुद्धी पारता काही नाही सर्वता आणि स्थैर्याचे असतात तेही नृपजे निश्चळत्वाची भावना जरी नेवीची देखे म्हणा तरी शांती केवी अर्जुना आपू होय आणि जेथ शांतीचा जिवाळा नाही तेथ सुखे विसरोनी न रिगे काही जैसा पापियाचा ठाई मोक्षू न वसे देखे अग्नि माझी धापती ते बीजे जरी विरडते तरी अशांत सुखप्राप्ती घडू शके म्हणून अयुक्तपण मनाचे तोची सर्व दुःखाचे या कारणे इंद्रियाचे दमन निके इंद्रिये जे जे म्हणती तेची जे पुरुष करीती ते तरलेची न तरीती विषय सिंधू जैसी नावथडी ठाकिता जरी वर पडे होय दुर्वाता तरी चुकला हे मागोता अपाऊ पावे तैसे प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळिले जरी कौतिके तरी अक्रमीला देख दुखे संसारिके म्हणून आपुले आपण पेया जरी इंद्रिये येथे आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे देखे कुर्मजया परी वाईला अवयवपासरी न तरी इच्छा वसे आवरी आपण पेची तैसी इंद्रिया पैती होती जयाचे मनितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे आता आणि एक गहना पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेना परिसपा देखे भूत जात निंदिले तेथेची जया पाहाले आणि जीव तेथच येईले तेथ निद्रित तो तैसा तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश्वर पार्थाने काही परी तो जाणे येईल अवधारी जैसे अक्षोभोता सागरी अखंडित जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होणे मिळत तरी अधिक न हेशित मर्यादा न सांडी
ना तरी ग्रीष्म काळी सरिता शोषुनी जाती समजता परेण्युन नव्हे पार्था समृद्ध समुद्र जैसा तैसा प्राप्तिवृद्धी सिद्धी तयासी शोभू नाही बुद्धी आणि न पावता न बाधी अधृती तयाते सांगे सूर्याचा घरी प्रकाशू काय वाती विहिरी की न लाविजी तरी अंधारी कोंडेल तो देखे वृद्धी सिद्धी तया परी आली गेली से न करी ते वेगुंतला असे अंतरी महासुखी जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवनाते पावळे म्हणे तो केवी रंज पालविने भिल्लाचेनी जो अमृतासी ही ठेवी तो जैसा कांजी न सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी पार्था नवल हे पाही जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही तेथर वृद्धी सिद्धी काही प्राकृता होती ऐसा आत्मबोधे तो शला जो परमानंदे पोखला तोची स्थिर प्रज्ञ भला ओळखू तो अहंकाराते दडूनी सकळ काम सांडूनी विचार विश्व होऊनी विश्वाची माझी हे ब्रह्मस्थिती निसीम जे अनुभवता निष्काम पातले परब्रह्मा अनायासे जे चिद्रूपी मिळता ध्येयांताची व्याकुळता आड ठाको न शके चित्ता प्रज्ञा जया तोची ही स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्राप्ती संजय म्हणे असे कृष्ण वाक्य केले तेथा अर्जुने मनी म्हणितले आता आमुची याची काजा आले उपपती या जे कर्म जाता आघवे येथा निराकारिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या ऐसा श्री अच्युताची या बोला चित्ती धनुर्धर वाईला आता प्रश्न करील भला आशंकोनिया तो प्रसंगो असे नागरू जो सकळ धर्माचे आगरू की विवेकामृत सागरू प्रातहीन जो आपण पै सर्वज्ञ नाथू निरूपित होईल श्री अनंतू ते ज्ञानदेव सांगेल मातू निवृत्ती दासो दुसरा अध्याय समाप्त झालेला आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली जे ज्ञानेश्वर माऊली येथे आपला श्री ज्ञानेश्वरी ग्रंथातील दुसरा अध्याय पारायण वाचन पूर्ण झालेला आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली जे ज्ञानेश्वर माऊली. प्लीज व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. पारायण करताना काही चुकलं असेल तर क्षमा असावी. मी माझी सेवा श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी श्री भगवान कृष्णांच्या चरणी अर्पण करते. धन्यवाद.